श्रावण मास के पावन अवसर पर ग्राम पांडरी से 350 कावड़ लेकर श्रद्धालु जा रहे मध्य प्रदेश के सीहोर अमरावती जिले में आने वाले ग्राम पांडरी खानमपुर यहाँ के कमलेश पटेल द्वारा दिनांक 12 तारीख से 17 तारीख तक ग्राम पांडरी से भव्य कावड़ यात्रा प्रारंभ होने जा रही है, जो कावड़ यात्रा में सभी सुविधा उपलब्ध कराई जा रही है। इस संदर्भ में इच्छा से आने वाले श्रद्धालु कमलेश पटेल द्वारा नीचे दिए गए नंबर ऊपर संपर्क करने का आह्वान किया है। सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पांढरी येथे आहोत आणि पांढरी इथून दिनांक 12 तारखेला खूप मोठ्या प्रमाणात एक कावड यात्रा निघणार आहे आणि त्या यात्रेचं आज नियोजन करण्यात आलं आहे आणि जवळपास 350 ते त्यामध्ये यात्रेकरू सामील होणार आहे आणि भक्तगण त्या पद्धतीने तिथे पांढरीवरून तर शिवर येथे त्यांचं आगमन होणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत कमलेश पटेल जे यांच्या नेतृत्वात निघून राहिली आणि कशा पद्धतीने नियोजन केलं आहे त्या संदर्भात आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत। भाऊ, आपण इतकी मोठी कावड यात्रा काढून राहिलो आणि पांढरीवरून इथून प्रारंभ होणार आहे 12 तारखेला आणि आपण शिवरला जाणार आहे। त्या संदर्भात आता आपण जे नियोजन केलेलं आहे, इतकी मोठी कावड यात्रा म्हणजे खूप मोठी कावड यात्रा झाली आहे। 350 लोक जाणे आणि इतक्या लांब प्रवास, कशा पद्धतीने आपण नियोजन आहे? सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगण्यास इच्छितो की पांढरीवरून कावड नेण्याचा आमचा कुठलाच उद्देश नव्हता, परंतु महादेवाची कृपा आणि शिहोरचे जे महाराज आहेत प्रदीपजी मिश्रा यांच्या इच्छेनुसार आम्हाला त्यांनी कावड तिथे बोलावली। आता जसं त्यांनी प्रदीपजी मिश्रांनी जसे आम्हाला कावडचं आमंत्रण दिलं शिहोरला, तसे आमच्या लक्षात आलं की आम्हाला महादेवाचा आदेश आला आहे, आम्हाला इथून कावड आम्हाला शिहोरपर्यंत न्यायची आहे। आता वेळ आमच्याजवळ कमी असल्यामुळे 12 तारखेला रुटीन कावड आमची सोमवारची असल्यानंतर तिथे 17 तारखेला पोहोचायचं होतं, त्याच्यामुळं आम्ही वेळ कमी असल्यामुळं आम्ही आमची कावड 24 घंटे चालत जाणारी कावड अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करून आम्ही 12 तारखेला संध्याकाळी 5 वाजता पांढरी श्री क्षेत्र पांढरी येथून निघणार आहे आणि आम्हाला 16 तारखेला रात्री 12 ते 1-2 वाजेपर्यंत शिहोर येथे पोहोचायचं आहे। त्याच्याकरता आम्ही ज्या नियोजन पद्धतीनं 24 घंटे आमची कावड चालू राहील, 108 तासात आम्ही तिथं पोहोचणार आहे। रस्त्यात आमच्या जितके कावडधारी आहेत यांच्याकडे राहण्याची, खाण्याची, जेवणाची, चहा नाश्त्याची सगळी व्यवस्था हे रस्त्यातले जितके शिवभक्त आहेत यांच्याकडून आम्हाला करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर आम्हाला जायला बसेस पाहिजे होत्या, तर आपले दुर्गादासजी अग्रवाल यांनी आम्हाला बसेस दिलेले आहेत। आमच्या गावचे काही लोक आहेत जे पटेल साहेब आहेत, त्यांनी आम्हाला ट्रक दिला। अंजनगावचे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांनी ट्रक दिला। म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जवळपास यात सगळ्यांचा समूह सगळ्या लोकांनी हातभार लावून या कावडला सहकार्य केलं आणि हे कावड 108 तासात पांढरीवरून शिहोर जाणार आहे आणि शिहोरला जे कुबरेश्वर धामची कावड आहे शिवान नदीपासून तर कुबरेश्वर धामपर्यंत हे जे 11 किलोमीटरची 17 तारखेची कावड आहे, त्या कावडमध्ये कमीत कमी तिथे 25 ते 30 लाख पब्लिक राहणार आहे। त्या 25 ते 30 लाख पब्लिकमध्ये आपल्याला आपल्या कावडला मानाची कावड म्हणून एक अधिकार मिळालेला आहे आणि तिथून शिवान नदीपासून तर कुबरेश्वर धामपर्यंत हे स्वतः पंडितजी मिश्रा आपल्या कावडचं संचालन करणार आहेत आणि आपल्या कावडसोबत ते सोबत राहणार आहेत। त्याच्यामुळं आज आपली जी कावड चालली हे आपण तिथे मानाची कावड म्हणून सर्वात प्रथम आपली कावड इथून जात आहे, आपली मानाची कावड म्हणून जाणार आहे। ज्या कोणी शिवभक्तांना या कावडमध्ये यायचं असेल त्या शिवभक्तांनी आमचे 2-3 कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कळू शकता। ते कॉन्टॅक्ट नंबर लागलास तर आपण प्रिंटवर खाली चालू शकतो, प्रिंटवर आपण खाली चालू स्क्रीनवर खाली देऊ शकतो। त्यापैकी पांढरीचे जर कोणी तुमचे नातेवाईक असतील किंवा पांढरी पथरोडचे कोणी नातेवाईक असतील तर पथरोडचे बरेचसे आमच्याकडे सोबत पथरोडच्या पूर्ण जवळपास 70-80 लोकांची टीम पथरोडची आहे आमच्या गावामध्ये। त्याच्यामुळे तुम्ही त्या पथरोडच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून त्या नंबरवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किंवा माझा नंबर आहे 98-220 31-172 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला सोबत चालू शकता। आता या कावडला लागणाऱ्या जितक्याही नद्या आहेत जवळपास आपल्याला इथून चंद्रभागापासून तर नर्मदा मातेपर्यंत जवळपास नर्मदा लागणार आहे, आपलं इथून तर चंद्रभागा लागणार आहे, त्यानंतर आपल्याला सापन लागणार आहे, आळ नदी लागणार आहे, त्याच्यानंतर पूर्णा लागणार आहे, त्याच्यानंतर तापी लागणार आहे, त्यानंतर नर्मदा लागणार आहे, त्यानंतर तवा नदी आहे, त्याच्यानंतर माचना माताचं जल घेणार आहे आपण। अशा जवळपास 11 पवित्र नद्यांचा जल घेऊन आपण शिहोरला जाणार आहे। शिहोरनंतर शिहोरला शिवान माताचं शिवन नदीचं जल घेऊन मग आपण कुबरेश्वरला धामला जाणार आहे। अशा या सगळ्या पावन यात्रेत ज्या लोकांना पण सहभाग घ्यायचा असेल त्या इच्छुक शिवभक्तांना आम्ही
आमंत्रित करतो आणि त्या लोकांनी आपली नावं देऊन आमच्या आम्हाला सहयोग करावं अशी सगळ्यांना विनंती करतो. हो, एक महत्वाचा विषय 12 तारखेला आपण निघणार आहे आणि 17 तारखेला तिथे पोहोचणार आहे. 5 दिवसाच्या प्रवासामध्ये कशा प्रकारचा प्रवास आहे? 5 दिवसाचा आमचा टोटल पायदळ प्रवास राहील. पायदळमध्ये आम्ही जवळपास आमचे 4 ग्रुप बनवलेले आहेत. एक ग्रुप हा 7 ते 8 किलोमीटर पर्यंत एक कावळ घेतल्यानंतर तो दुसरा ग्रुप तिथे येईल, तो दुसरा ग्रुप तिथं चालवून, म्हणजे जसं आपण एक मशाल चालवतो अशा टाईपची आपली कावळ चालत जाईल. मधामधात ग्रुप चेंज होत जातील, म्हणजे सगळ्या ग्रुपांना आराम भेटन. आणि आम्ही जवळपास 10 ते 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर राहायची, चहा, नाश्त्याची, याच्या सगळ्या व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास आपल्याला इथून शिहोरपर्यंत जितक्या जागा, जितका वेळ, सकाळचा वेळ चहाचा आहे तर चहा, दुपारचा जेवणाचा वेळ आहे तर जेवण, संध्याकाळचा चहा नाश्त्याचा वेळ चहा नाश्ता, रात्रीच्या जेवणाचा सगळी अरेंजमेंट आम्ही केलेली आहे. 10 ते 20 किलोमीटरवर आम्ही झोपायची व्यवस्था केलेली आहे. सगळे हॉल, मंगल कार्यालय, मंदिर, ग्रामपंचायतचे सभाभवन, अशा सगळ्या व्यवस्था आपल्याला इथून तर शिहोरपर्यंत केलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्या कावळ हे कशी चांगल्यात चांगल्या पद्धतीनं तिथे पोहोचेल. आपल्यासोबत आरोग्य सेवा राहील. आपण जेव्हा पायदळ चालू तेव्हा आपल्यासोबत आरोग्य सेवा पण राहील. त्याच्यानंतर आपल्यासोबत जेवणाची पण व्यवस्था आपण परत सोबत घेऊन चालणार आहे. आपले आचारी सगळ्या गोष्टी आपल्या सोबत राहतील. जरी रस्त्यात आपल्याला सगळ्या ठिकाणी जेवणाची, चहा, नाश्त्याची व्यवस्था लोकांनी करून दिलेली आहे, तरी पण आपण आपल्यासोबत चहा, नाश्ता सोबत, जेवणाची पूर्ण व्यवस्था सोबत पण घेऊन जाणार आहे. म्हणजे जेणेकरून आपल्या कावळधारांना कुठे त्रास होणार नाही, या पद्धतीचं सगळं प्रोग्राम आपण बनवून ठेवलेला आहे. आणि त्या पद्धतीनं महादेवाच्या कृपेने आपली कावड चांगल्या पद्धतीने जाईल. तिथं गेल्यानंतर कुबेश्वर धामला जल चढवल्यानंतर आपण तिथून डायरेक्ट गाडी बसमध्ये बसून, आपल्या ज्या बसेस आहेत, आपल्यासोबत ट्रक्स आहेत, त्या ट्रक्समध्ये बसेस भरून बसून आपण परत येणार आहे.